नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे 8 एप्रिल आणि उद्यापासून म्हणजे उद्या 9 तारीख आहे. 9 एप्रिल ते 15 एप्रिल आपल्या स्वामींच्या पुण्यतिथीचा सप्ताह चालू होतो आहे आणि या सप्ताहामध्ये आपण बरेच जण म्हणजे असंख्य स्वामी भक्त गुरुचरित्र पारायणाला बसतो. तर वर्षातून 2दा हे सप्ताह येतात. एक दत्त जयंतीचा सप्ताह आणि पुण्यतिथी सप्ताह. तर असंख्य पटीने किंवा असंख्य संख्येने लोक केंद्रामध्ये असो घरामध्ये असो गुरुचरित्र पारायण करतात. आता गुरुचरित्र पारायण म्हटलं की बऱ्याच जणांच्या अंगावरती काटा येतो की खूप याला नियम असतात, अटी असतात किंवा कडक नियम असतात आणि जर एखाद्या वेळेस आपल्याला काही अडचण आली तर ते मध्येच सोडायचं पण नसतं. असं म्हणजे एक भीती मनामध्ये बसले. पण मी एक सांगते की पारायण किंवा गुरुचरित्र पारायण करत असताना अजिबात भीती किंवा मनात काही शंका आणू नका. निशंकपणाने गुरुचरित्र पारायणाला बसा. काही होत नाही. एखादी अडचण आली, एखादं संकट आलं किंवा एखादी संकट आपल्यावरती आलं तर त्या संकटातून मार्गसुद्धा दाखवणारे महाराज आपले आहेत. आणि प्रश्न जर तुम्हाला पडला तर त्याचं उत्तरही महाराजच देतात. म्हणून निशंकपणे काय होईल ते होईल. संकट येते ना, आलं येऊ दे. 7 दिवस अजिबात कुठलाही विचार करायचा नाही, कुठलीही शंका मनात आणायची नाही, वाईट विचार मनात आणायचा नाही. माझं छानपैकी पारायण पूर्ण होणार आहे अशी चांगली पॉझिटिव्ह विचार आपण करायचे आणि पारायणाला बसायचं. मला बऱ्याच त्यांच्या कमेंट्स येतात की ताई खूप भीती वाटते. अहो का भ्यायचं, तुम्ही कशाला भेटा. गुरुचरित्र पारायण करताना अजिबात घाबरू नका. निशंकपणाने पारायण करा. जरी काही अडचण आली तर त्या अडचणीतून मार्गसुद्धा महाराज दाखवतात. एक दार बंद केले की 1000 दरवाजे देव उघडत असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे एखादी अडचण आली तर त्या अडचणीतून सुटण्यासाठी किंवा त्या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी महाराज तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील, यात काही शंका नाही. तर आता हे सगळ्यात पहिला मला सांगायचं होतं. तर उद्यापासून आपला सप्ताह चालू होतो आहे. कोण कोण गुरुचरित्र पारायणाला बसणार आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तर गुरुचरित्र पारायणाबद्दल बऱ्याच ताईदारांच्या कमेंट्स येतात की ताई खाण्यापिण्याचे काय नियम असतात. तर बघा, मी ज्यावेळी डिटेल व्हिडिओ केलेला आहे गुरुचरित्र पारायणासंबंधी त्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे खाण्यापिण्याचं म्हणजे काय, तर एक धान्य वगैरे खायचं हे सगळं मी सांगितलेलं आहे. पण त्यात डिटेलमध्ये अगदी आजचा जो व्हिडिओ आहे ना तो अगदी डिटेल फक्त खाण्यापिण्याचे नियम, तुम्ही काय खाऊ शकता काय नाही, अगदी मिठापासून दुधापर्यंत कुठली गोष्ट किंवा कुठली वस्तू किंवा कुठला पदार्थ तुम्ही खायचा आहे किंवा खायचा नाही आणि तो का खायचा नाही आणि कुठली जी गोष्ट खायची ती का खायची, तर अगदी डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गुरुमाऊलींनी आपल्या म्हणजे बघा, आपण महिलांनी गुरुचरित्र पारायण कशाचं म्हणजे दिंडोरी प्रणीत ग्रंथाचंच का पारायण करायचं. बघा, जो मूळ ग्रंथ आहे तो महिला त्याचं पारायण करू शकत नाहीत किंवा त्याची परवानगी नाही. पण दिंडोरी प्रणीत जो ग्रंथ आहे त्याच्यात काही असे बदल गुरुमाऊलींनी केलेले आहेत जो ग्रंथ अगदी ज्या ग्रंथाचं पारायण महिला देखील करू शकतात. म्हणून महिलांनी दिंडोरी प्रणीत ग्रंथाचंच पारायण करावं. आता गुरुमाऊलींनी असे कुठले कुठले नियम सांगितलेले आहेत जे आपण पारायण करताना पाळायचे असतात. आता ब्रह्मचर्या किंवा मांसाहार किंवा म्हणजे बेडवर न झोपणे किंवा चामडीच्या चपला न घालणे हे सगळे नियम तुम्हाला माहितीच आहेत म्हणजे आपल्या सगळ्यांना. पण खाण्यापिण्याचे अगदी प्रत्येक गोष्टीत आपल्याला शंका मनात येते. बाबा 7 दिवस मग हे पदार्थ खाला तर चालतो का, तो पदार्थ खाला तर चालतो का, मग आता मी हा पदार्थ खाल्ला आहे तर मग आता काही होणार नाही ना. असं म्हणजे कुठला पदार्थ तुम्ही खाऊ शकता कुठला नाही खाऊ शकता हे सगळं मी सांगणार. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अजूनही तुमचे जे काही छोटे छोटे प्रश्न आहेत त्याचंही मी शेवटी तुम्हाला त्याचं निरसन करणार आहे. म्हणजे जे की ताई 7 दिवस दुसऱ्यांच्या घरी गेलं तर चालतं का, म्हणजे तुमचे बरेच प्रश्न येतात. तर ते सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिले 7 दिवस, उद्यापासून 7 दिवस म्हणजे आपली समाप्ती होईपर्यंत, उद्यापन होईपर्यंत तुम्हाला खाण्यापिण्याचे कुठले नियम पाळायचे आहेत कळालं. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक धान्य खायचं आहे. आता एक धान्य खायचं म्हणजे काय, तर एक धान्य म्हणजे एक तर गहू तर गहू, ज्वारी तर ज्वारी, तांदूळ तर तांदूळ, असं तुम्हाला एकच धान्य निवडायचं आहे जे तुम्हाला पचेल, जे तुम्हाला आवडतं. म्हणजे आता एखाद्याला भाकरी नाही आवडत तर तुम्ही 7 दिवस चपाती खाऊ शकता, ते तुम्हाला पचते व्यवस्थित, काही होत नाही, पित्त होत नाही, तुम्ही कंटिन्यू चपाती खाता तर तुम्ही 7 दिवस चपातीच खायचे कळलं. म्हणजे चपाती म्हणजे काय, गहू. एक धान्य म्हणजे गहू, गव्हाचे जे काही पदार्थ आहेत. आता गव्हाचा पदार्थ तुम्ही
शिरा लापशी करून खाऊ शकता. मग आता गव्हाची चपाती खाऊन तुम्हाला कंटाळा आला म्हणजे असतं ना की सारखं सारखं चपाती पण नाही खाऊ वाटत, मग एक वेळेला तुम्ही सकाळी चपाती खाली तर संध्याकाळी सांजा असतो बघा, मोठा सांजा, लापशी म्हणतात त्याला, त्याचं गव्हाची लापशी ते तुम्ही करून खाऊ शकता. असं फक्त एक धान्य तुम्हाला 7 दिवस खायचं आहे. मग चपाती, त्या गव्हाची चपाती करून खा, सांजा करून खा, काही खीर करून खा, काही करून खाऊ शकता, कळलं. पण एक धान्यच तुम्हाला 7 दिवस खायचं. त्याच्यानंतर तुम्हाला पालेभाजी कुठली खाऊ शकता. आता पालेभाज्या तर बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आहेत की त्या मेथीची भाजी खाऊ शकतो का, किंवा आम्ही तांदळीची भाजी खाऊ शकतो का. तर आता बघा कुठल्या कुठल्या भाज्या तुम्ही खाऊ शकता. तर तुम्ही लाल हिरवा माठ खाऊ शकता, राजगिरा, लाल माठ किंवा हिरवा माठ खाऊ शकता, राजगिरा खाऊ शकता, पालकची भाजी खाऊ शकता, करडईची भाजी खाऊ शकता, कोथिंबीर खाऊ शकता आणि कढीपत्ताही खाऊ शकता. तर एवढ्या ज्या भाज्या आहेत त्या तुम्हाला 7 दिवस खायच्या आहेत. मग 7 दिवस यातली वेगवेगळा प्रकार तुम्ही खाऊ शकता. म्हणजे आज आज लाल हिरवी किंवा माठाची भाजी खाल्ली तर उद्या तुम्ही पालकची भाजी खाऊ शकता, करडईची परवा दिवशी भाजी खाऊ शकता. तर हे 7 दिवस तुम्ही कुठल्याही भाज्या खाऊ शकता, कळालं. असं काही बंधन नाही. फक्त मेथीची भाजी खायची नाही की मेथीच्या भाजीमध्ये पित्त तयार करण्याचं म्हणजे पित्त होतं त्याच्यामुळे मेथीची भाजी शक्यतो खाऊ नये, कळालं. आता त्याच्यानंतर फळभाज्या कुठल्या खायच्या. फळभाज्या म्हणजे बऱ्याच म्हणजे लोकांच्या मनात येतात की टोमॅटो खाऊ शकतो का, बटाटा खाऊ शकतो का. तर बघा मी सांगते. तर काय आता गुरुमाऊलीने, आता हे सगळे जे काही नियम आहेत आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेले आहेत आणि त्याचे मागचं सायन्स पण सांगितलेलं आहे, त्याच्या मागचं अध्यात्म पण सांगितलेलं आहे. उगाच कुठलेही नियम बनत नाहीत, नाहीतर अध्यात्माच्या जोरावर फक्त सगळे बोलतात असं नाही. हा नियम बनला आहे ना तर त्याच्यामागे सायन्सही आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे कुठली गोष्ट खाल्ल्याने आपल्याला का त्रास होतो किंवा त्रास होऊ शकतो, तो का होतो हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर बघा 7 दिवस आपण पारायण करतो, 7 दिवस आपण एक धान्य खातो, 7 दिवस आपल्याला सकाळी लवकर उठायचं असतं, म्हणजे पारायण करायचं असतं. 2-2 तास आपल्याला वाचनाला बसावे लागतात. 7 दिवस आपलं म्हणजे शांत मन ठेवावं लागतं. अगदी बघा गुरुचरित्र म्हणजे हा 5वा वेद आहे, त्याचं पारायण तुम्ही करताय तर तुमचे विचार, तुमचं मनसुद्धा शांत असलं पाहिजे, विचारसुद्धा चांगले असले पाहिजेत, नम्र असले पाहिजेत. उगाच 7 दिवस पारायण एकीकडे वाचायचं आणि एकीकडे अपमान करायचा, ताप करून घ्यायचा, संताप करून घ्यायचा, चिडचिड करायची, ह्याला काही अर्थ नाही. म्हणून ते 7 दिवस ॲटलिस्ट तरी तुम्ही शांत राहिलं पाहिजे. म्हणून आता शांत राहणे म्हणजे काय, बघा कांदा लसूण खायचा नसतो, तर कांदा लसूण हे तामसिक पदार्थ आहेत, कळलं. त्याच्यामुळे आपली चिडचिड होते, त्याच्यामुळे ते अन्न किंवा ते पदार्थ खायचे नसतात. मेथीची भाजी आता सकाळी एखाद्या वेळेस आपल्याला लवकर उठावं लागतं, मग एकच धान्य आपल्याला खावं लागतं, मग त्यात मेथीची भाजी ही पित्तनाशक पदार्थ खाला तर पित्त होऊ शकतं. म्हणून आपल्याला हे पदार्थ पित्तकारक वातकारक पदार्थ खायचे नाही आहेत. आता फळभाज्यांमध्ये तुम्ही काय खाऊ शकता, तर बटाटा खाऊ शकता, टोमॅटो खाऊ शकता, फ्लॉवरची भाजी खाऊ शकता, घोसावळं जे असतं, घोसाळ म्हटलं जातं, गिलके ते खाऊ शकता, कोबी खाऊ शकता, ढोबळी मिरची खाऊ शकता, हिरवी मिरची, लाल मिरची तुम्ही खाऊ शकता, तोंडलीची भाजी खाऊ शकता, गाजर खाऊ शकता, सुरण आणि रताळं, हे सगळे ज्या काही फळभाज्या आहेत त्या सगळ्या फळभाज्या तुम्ही खाऊ शकता, कळालं. आता त्याच्यानंतर फळं काय आहे खाऊ शकतो. ताई आम्ही केळी खाऊ शकतो का, संत्री खाऊ शकतो का, ॲपल खाऊ शकतो का. तर हो, तुम्ही सगळी फळं 7 दिवस खाऊ शकता, कळालं. कुठल्याही वेळी तुम्ही कुठलंही फळ खाऊ शकता. म्हणजे 7 दिवसामध्ये केळी नाही चालणारच नाही, केळी खाऊ शकता, म्हणजे फळं सगळी खाऊ शकता, कळालं. त्याच्यानंतर तेल कुठलं वापरायचं, जेवणामध्ये तेल कुठलं वापरायचं, तर तुम्हाला सूर्यफूलचं तेल, सूर्यफूल, करडई तेल तुम्ही खाऊ शकता. शेंगदाण्याचं आणि सोयाबीनचं जे तेल आहे ते शक्यतो वर्ज करायचं, म्हणजे खायचं नाही, कारण ते द्विदल धान्य आहे, त्याचं तेल आपण खायचं नाही. आणि ते म्हणजे खूप आपल्याला त्यानं पित्त होतं किंवा काय म्हणतो ॲसिडिटी होते. आणि त्याच्यामुळे शेंगदाण्याचं तेल आणि सोयाबीनचं तेल हे वर्ज करायचं शक्यतो. आणि खायचं काय, सूर्यफूल, करडई तेल तुम्ही खाऊ शकता, कळालं, 7 दिवस. त्याच्यानंतर मसाले काय खाऊ शकतो. आता मसाल्यामध्ये बऱ्याच वेळेला म्हणलं जातं की ते हळद खाऊ शकतो का, किंवा मोहरी, जिरे हे सगळं आम्ही फोडणीला टाकून खाऊ शकतो का. तर बघा मसाल्यामध्ये तुम्ही हळद खाऊ शकता किंवा म्हणजे लाल मिरची. आता बऱ्याच वेळेला आपण काय करतो की म्हणजे आमटी भाजी करत असताना आपण जो मसाला केलेला असतो बघा, साठवणीतला मसाला, तो मसाला घालायचा नाही शक्यतो, कारण त्यात बऱ्याच प्रकारचे आपण म्हणजे एकदम ज्यावेळी मसाला करतो आपण 4-5 किलो, त्या सगळे मसाले आपण घातलेले असतात, कांदा लसूण घातलेला असतो. त्याच्यामुळे तो मसाला न वापरता आपल्या म्हणजे तुमच्यापुरती सेपरेट भाजी करायची आणि फक्त लाल मिरची, जो लाल तिखट मिळतं बघा,
बोलीभाषेत त्याला लाल बुक्का असं पण म्हटलं जातं. आणि लाल मिरची ते खाऊ शकता, जिरं खाऊ शकता, गरम मसाला हळद, लाल मिरची आणि जिरे खाऊ शकता. मोहरी खायची नाही, कारण ते मोहरी द्विदल धान्य होतं म्हणून. त्याच्यानंतर गरम मसाला, असं आपल्याला सवय असते की चटपटीत खायचं, तर अजिबात नाही. चटपटीत म्हणजे गरम मसाला वगैरे अजिबात खायचा नाही. कोरडा गरम मसाला म्हणजे ते वर्ज्य करायचं, कळालं. त्याच्यानंतर जे काही दही दूध येतं ते खाऊ शकतो का, तर बघा तुम्ही दही खाऊ शकता, दूध खाऊ शकता, किंवा ताक खाऊ शकता, ताकाची कढी केलेली असते ती खाऊ शकता. तर हे सगळं तुम्ही खाऊ शकता. त्याच्यानंतर पारायणामध्ये जर तुम्हाला उपवास आला तर काय करायचं. आता बऱ्याच वेळेला बघा, आता उद्यापासून म्हणजे गुरुवारपासून चालू होतं आहे, तर कुणाचा शुक्रवार असतो, कुणाचा रविवार असतो, किंवा कुणाचा मंगळवार असतो. तर ह्या पारायणाच्या 7 दिवसामध्ये जर तुमचा उपवास आला तर काय करायचं. आता उपवास आला तर तुम्ही उपवासाचे सगळे पदार्थ खाऊ शकता, कळालं. असं काही नाही की त्या दिवशी उपवासच करायचा, त्या दिवशी मग ते चपाती वगैरे खायची नाही म्हटल्यावर मग काहीच खायचं नाही, का नाही. तुम्ही उपवासाचे सगळे पदार्थ खाऊन म्हणजे तुमचा उपवास आहे तो नेहमीचा करू शकता, कळलं. आता ह्यात काय काय खाऊ शकता बघा तुम्ही. शिंगाड्याचं पीठ खाऊ शकता, किंवा बटाटे खाऊ शकता, रताळे जे उपवासाला चालतं ते रताळे खाऊ शकता, म्हणजे साबुदाणा खाऊ शकता, राजगिऱ्याचे जे लाडू असतात किंवा राजगिरा ते खाऊ शकता. तर हे सगळं म्हणजे उपवासाचे जे काही आहे ते तुम्ही खाऊन तुमचा उपवास आहे असा कंटिन्यू करू शकता. मध्येच उपवास वगैरे सोडायची गरज नाही. जो आपला नेहमीचा उपवास आहे मग तो सोडायचा का, तो मोडायचा का, तर नाही. पारायणाच्या दिवसामध्ये तुमचा कुठलाही उपवास असो, तुम्ही उपवासाचे हे एवढे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करू शकता, कळालं. आता त्याच्यानंतर वर्ज्य काय काय करायचं मी सांगते. म्हणजे हे सगळं तुम्ही खाऊ शकता. आता वर्ज्य काय काय करायचं बघा. द्विदल धान्य तुम्ही वर्ज्य करायचं. द्विदल धान्य मग त्यात काय काय येतं मी सांगते. द्विदल धान्य, कडधान्य तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. आता शेंगदाणे, डाळी म्हणजे कुठल्या, तर सगळ्या डाळी तुम्ही वर्ज्य करायच्या आहेत, कळालं. म्हणजे आता शक्यतो डाळी म्हणजे त्या द्विदल धान्यच झालं, त्याच्यामुळे डाळी वर्ज्य करायच्या आहेत. शेंगदाणे वर्ज्य करायचं. आणि भाज्यांमध्ये काय काय खायचं नाही. गवारी, वांगं किंवा कारलं, वाल, शेपू, मेथी, कांद्याची पात, लसूण, कांदा, मोहरी, वरण भात हे सगळं वर्ज्य करायचं, कळालं. एवढं सगळं वर्ज्य करायचं. परत एकदा सांगते, कडधान्य सगळी वर्ज्य करायचं. द्विदल धान्य म्हणजे आता द्विदल धान्य म्हणजे काय बघा. आता मूग आहे किंवा शेंगदाणे आहेत, तर शेंगदाणं बघा म्हणजे त्याची डाळ होते. जर आपण फोडलो तर त्याची डाळ होते, 2 होतात ते, त्याच्यामुळे ते द्विदल धान्य झालं. त्याच्यामुळे असे द्विदल धान्य जे आहेत म्हणजे सगळ्या डाळी, कडधान्य जे काही आहे ते वर्ज्य करायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही गवारी, वांगं, कारलं किंवा वाल, शेपू, मेथी, कांद्याची पात, लसूण, कांदा, वरण भात किंवा मोहरी पण द्विदल धान्यामध्येच येते, त्यामुळे ती पण वर्ज्य करायची, कळालं. आता ही सगळी जी काही मी आत्ता नावं सांगितली सगळं शक्यतो 7 दिवस टाळायचं, कळालं. आता त्याच्यानंतर आता ही का टाळायचं बघा. ह्या सगळ्या गोष्टींमुळे, कांदा लसूणमुळे तुम्हाला तुमची म्हणजे विचार करण्याची क्षमता कमी होते, किंवा तुमचा जो काही सात्विक भाव आहे तो कमी होतो. त्याच्यामुळे म्हणजे ते तामसिक पदार्थ आहेत, त्याच्यामुळे तुमची चिडचिड होण्याची शक्यता असते, मानसिक तणाव येण्याची शक्यता असते. म्हणून हे 7 दिवस आपल्याला हे खायचं नाही. मग 7 दिवस आपण छान पारायण करणार आहोत. छानपैकी आपल्याला म्हणजे चांगलेच विचार ठेवायचे आहेत. अजिबात चिडचिड करायची नाही, वाईट विचार आणायचे नाहीत, संताप करायचा नाहीत, म्हणजे ताणतणाव करून घ्यायचं नाही. म्हणून ह्या तामसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात, जेणेकरून त्याचा त्रास आपल्याला होणार नाही. ह्या पदार्थांमुळे पित्त पण होतं, त्याच्यामुळे कारलं जे आहे की कडू असतं. इतकं छान आपण पारायण करतो आणि आपण म्हणजे जे काही कडू पदार्थ आहेत ते पण आपण वर्ज्य करायचे आहेत. त्याच्यामुळे हे सगळं जे काही आहे ते वर्ज्य करायचं 7 दिवस. चहा कॉफी घेऊ शकतो का, तर आता मी तुमचे सगळे प्रश्न मी इथे लिहून घेतलेत. तर चहा कॉफी घेऊ शकता का, तर हो, तुम्ही चहा कॉफी काहीही घेऊ शकता. कॉफी तर कॉफी घेऊ शकता, चहा तर चहा किंवा चहा कॉफी दोन्ही पण घेऊ शकता. सकाळी कॉफी घेतले, संध्याकाळी चहा घेऊ शकता, कळालं. त्याच्यानंतर पित्तकारक पदार्थ तुम्हाला टाळायचे. तर पित्तकारक, वातकारक पदार्थ तुम्हाला 7 दिवस टाळायचे आहेत. तर कुठले पदार्थ बघा, त्याच्यामध्ये ज्या काही म्हणजे बाहेरचे पदार्थ म्हणजे बेकरी प्रॉडक्ट जेणे आपल्याला वात वाढू शकतो किंवा आपल्याला पित्त होऊ शकतं, हे पदार्थ आपल्याला टाळायचे. म्हणजे आपण बिस्किट वगैरे असतं ना, पाव, ब्रेड असलं, ते सगळं बेकरी प्रॉडक्ट्स, बाहेरचे पदार्थ हे सगळं शक्यतो
टाळायचं आणि घरात जे काही मी आत्ता सांगितलं सात्विक अन्न त्यापैकीच तुम्हाला 7 दिवस खायचं आहे. चपाती संगी तुम्ही खालची कुठलीही भाजी खाऊ शकता, बटाट्याची भाजी खाऊ शकता, टोमॅटोची भाजी खाऊ शकता, फ्लॉवरची भाजी खाऊ शकता, कोबीची भाजी खाऊ शकता, ढबू मिरची खाऊ शकता, हिरवी लाल गाजर, सुरण, रताळ हे सगळं खाऊ शकता. त्याच्यानंतर दही, ताक, कढी हे म्हणजे सगळं खाऊ शकता. त्याच्यानंतर आता मैदा, बऱ्याच वेळेला मैदाही अजिबात खायचं नाही. ताई चपाती खातोय मग आम्ही पुरी वगैरे करून खाऊ शकतो का? तर नाही, मैदा अजिबात खायचा नाही. एका ताईंची कमेंट आली की ताई आम्ही पुरी वगैरे खाऊ शकतो का? नाही. तर बघा, तेलकट शक्यतो जास्त करून वर्ज्य करायचं. तेलकट, तुपकट किंवा ज्या गोष्टीने आपल्या शरीराला त्रास होणार आहे ना, ज्या गोष्टीने आपल्या शरीरामधील पित्त वाढणार आहे, ज्या गोष्टीने आपल्याला मानसिक ताणतणाव येणार नाही, ज्या तामसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या वर्ज्य करायच्या आहेत. कारण एवढे नियम आहेत, एवढे खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वर्ज्य करा. आता त्याच्यानंतर म्हणजे आणखीन काही ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई 7 दिवस आम्ही दुसऱ्यांच्याही घरचं काही प्यायचं खायचं नाही का? तर नाही, अजिबात 7 दिवस परान्न पूर्णपणे वर्ज्य करायचं. त्या सोबतच तुम्हाला म्हणजे एक ताईंची कमेंट आली की ताई देवाला नैवेद्य काय दाखवायचा? आता पारायणाला बसलं तर देवाला काय नैवेद्य दाखवायचं? बघा, तुम्ही जे खाताय ना, आता तुम्ही चपाती खाताय किंवा भाकरी खाताय, काही खाताय, तो 7 दिवस तुम्ही जेवणाच्या ताटात जे वाढून घेतलं आहे ते महाराजांना नैवेद्य दाखवायचा 7 दिवस. एखाद दिवशी जर तुमचा उपवास असा तुम्ही साबुदाणा खिचडी केली तर ती खिचडीचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा. कळालं? काही हरकत नाही. जे तुम्ही खाताय तेच महाराजांना रोज दाखवायचं. त्याच्यानंतर दुसऱ्या एका दादांची कमेंट्स आली होती की ताई आम्ही कांदा लसूण वर्ज्य करायचं, म्हणजे पण घरातल्यांनी खाल्लं तर चालतं का? घरातल्या इतर माणसाने हो, जे कोण पारायणाला बसले ना तेवढ्याच त्यांनाच ते नियम लागू आहे. बाकी इतर लोकांनी कांदा लसूण घालून आमटी भाजी करून खाल्ली तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त मांसाहार तेवढा घरात करायचा नाही 7 दिवस. नाही म्हणाल की ताई आम्ही खात नाही, घरातले खाऊ देत का? नाही, 7 दिवस मांसाहार घरात आणायचाही नाही, कुणीच खायचा नाही. कळालं? तर असे हे काही खाण्यापिण्याचे नियम आहेत जे पाळा. लोकांच्या घरचं, दुसऱ्यांच्या घरचं अजिबात अन्न खाऊ नका. परान्न पूर्णपणे टाळा. परान्न म्हणजे पाणीही दुसऱ्याच्या घरचं प्यायचं नाही. कळालं? अगदी डोक्यात फिट करायचं. एखाद्या वेळेस आपल्या लक्षात राहत नाही, पण शक्यतो टाळायचं. म्हणजे घ्यायचंच नसतं. जरी तुम्ही पाहुण्यांच्या घरी गेला तरी तिथून तुम्ही तसंच यायचं असतं. लक्षात घ्या, तसं अजिबात दुसऱ्याच्या घरचं परान्न खायचं नाही. कळालं? तर चला, आजचा व्हिडिओ इथे एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. अजून तुमच्या काही कमेंट्स असेल तर नक्की विचारा. नक्की शंकांचं मी निरसन करेन. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.